स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। परतूर उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू। मौजे रंगोपंत टाकळी तालुका परतूर येथील गट क्रमांक 79 मध्ये जाणारा रस्ता तात्काळ खुला करून देण्यात यावा। उपोषणकर्ते शिवाजी बळीराम मस्के, महादेव सुभाष मस्के, स्वराज्य वार्तासाठी हनुमंत वंडे, परतूर। आज आपण उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर टाकळी रंगोपंत या ठिकाणचा जो रस्ता आहे तो खुला करण्यासाठी आपण या ठिकाणी आमरण उपोषण करत आहात। तर आपली काय मागणी आहे? सदर प्रकरण केव्हाच आहे? याला झाले तर जवळपास 2-3 वर्ष झाले। 3 वर्ष झाले तर तहसीलदारचा निकाल लागला आहे। ATMचं चालू होतं तर त्यानं स्थळ पाणी हे दिले, आवाज दिलाय। आमची एवढीच मागणी आहे की आमचा रस्ता लवकरात लवकर खुला करून देण्यात यावा। ATM साहेबांनी तात्काळ खुला करून त्यासाठी आमरण उपोषणाला बसलो। याच्या अगोदर ती पत्र वगैरे तुम्ही व्यवहार उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसीलदार व मंडळ अधिकारी तलाठी यांना केला होता का? मग त्यांनी पाहणी किती वेळा करण्यात आली? 5-6 वेळ झाले। आम्ही पोलीस स्टेशनची 3दा फी भरली। त्याच्यावर 2दा मंडळ अधिकारी साहेब ते स्थळ पाहण्याच्या स्पॉटला आले तरी खुला झाला। आपली जी मागणी जी आहे तर आपण उपोषण जे आहे तर मागे जे आहे तर आपण केव्हा घेणार आहात? आता रस्ता खुला झाला 2024 या तारखेला समजा त्यांनी रस्ता खुला करून द्यायचे हे दिलं, आदेश दिले। पण त्या दिवशी रस्ता काय खुला झाला नाही। त्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशनची फी भरली। पोलीस लोक वावर चालते, आम्ही वावर करतो। मंडळ अधिकारी साहेब आलते, नव्हते आले। 3 तारखेची आम्हाला तारीख दिली मंडळ अधिकारी रस्ता खुला करण्याची। आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, पैसे भरले। 3 तारखेला पोलीसवाले हजर झाले। आम्ही शेतामध्ये गेलो, शेतामध्ये जाऊन आम्हाला रस्ता खुला करायला मंडळ अधिकारी आलेच नाही। ते म्हणजे आम्हाला ATM मॅडमचा फोन आला म्हणून ती वावर झाली नाही। मामलेदार कोर्टाने आपल्या बाजूने निकाल दिलेला आहे का? तहसीलदाराचा निकाल आमच्याकडून दिलेला आहे। आमचा रस्ता खुला झालेला नाही। जोवर आमचा रस्ता खुला होत नाही तोवर आम्ही आमरण उपोषण सोडित नाही। सदरील हे प्रकरण जे आहे तर किती दिवसापासून चालू आहे? 3 वर्षापासून चालू आहे। आम्हाला 3 वर्षापासून झाला रस्ताच नाही। आम्ही गाडी बाळाचे फोटो सगळे लावलेले आहेत। आम्हाला रस्ता गाडी बाळावर वाहून गेलेले आहेत। जे मंडळ अधिकारी जे आहेत तर त्यांनी पंचनामा करून निकाल आपल्या बाजून दिलेला आहे का? आपल्या बाजून दिलेला आहे।